17 वर्षाची पोरगी इंस्टाग्रामवरती ओळख झालेल्या पोरासोबत व्हिडिओ कॉलवरतीच लग्न करते. लग्न केल्यानंतर ऑनलाईनच सुहागरात होते व्हिडिओ कॉलवरती. तो पोरगा त्याच सुहागरातीचा व्हिडिओ बनवतो. व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करायला चालू करतो की माझ्या मित्रासोबतही तू हेच कर, नाहीतर मी हा व्हिडिओ संपूर्ण भारतामध्ये व्हायरल करीन. तर काय आहे घटना मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे मित्रांनो. इंटरेस्टिंग स्टोरी आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा बस. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जी महिला आहे ना, त्या महिलेचं मी तुम्हाला ज्या पोरीचं नाव बदलून सांगणार आहे प्रायव्हसीसाठी. तर त्या पोरीचं नाव आपण ठेवू की समीक्षा. समीक्षा एका छोट्याशा गावामध्ये राहत होती झारखंडमध्ये. तिची घरची परिस्थिती हालाकीची होती. घरचे मजुरी करायचे, आई वडील मजुरी करायचे, त्यावेळेला संध्याकाळचं जेवण मिळायचं. कसं तर शाळेला जात होती, पण तिच्या वर्गात ज्या पोरी होत्या त्यांना होता भलताच नाद. शाळा सुटली, घरी गेली की अभ्यास करायचा सोडून मोबाईल बघत बसायचं आणि तीच मोबाईलमध्ये बघितलेलं दुसऱ्या दिवशी येऊन समीक्षा पुढे बोलायचं. पण आता समीक्षा पुढे तर बोलायला काय टॉपिक नसायचं, कारण मोबाईल नव्हता त्याच्यापाशी. याच प्रेशरमध्ये ती घरी आली, घरच्यांसोबत हट्ट करायला लागली की मला मोबाईलच पाहिजे. आता घरची तर परिस्थिती हालाकीची, म्हणली मला अभ्यासासाठी मोबाईल पाहिजे. अभ्यासासाठी म्हणल्यावर घरचे हो म्हणले. त्यांनी थोडे पैसे उसने घेतले आणि मोबाईल घेऊन दिला. ती तुम्हाला जसं सांगितलं की तिच्या मैत्रिणी होत्या जरा फालतू नादाच्या, सोशल मीडियाचा नाद लावला. आता दिवसभर रात्रभर समीक्षा मोबाईलवरतीच बघायची. तिला सुरुवातीला इंस्टाग्रामवरती एका पोराची प्रोफाईल दिसली, चांगला होता, त्यामुळे तिनं रिक्वेस्ट टाकली. तिकडून ही रिक्वेस्ट ॲक्सेप्ट झाली. यांच्यामध्ये बोलणं चालू झाल्यानंतर दोघांमध्ये मोबाईल नंबर एक्सचेंज झाला. नंबर एक्सचेंज झाल्यानंतर सुरुवातीला तर एवढी समीक्षा भाव देत नव्हती, फक्त बोलायचं म्हणून बोलत होती. त्या पोरानं काय केली की आता डोकं चालवलं. त्यानं हात कापलेला एक थोडासा फोटो पाठवला एडिट करून. त्यावेळेला त्याला सहानुभूती भेटली. समीक्षा त्याच्यासोबत व्हिडिओ कॉलवरती बोलायला लागली, हाल विचारायला लागली. असं घडत 1 वर्ष गेलं. वर्षानंतर तो पोरगा होता जो कुंदनराज, तो त्या पोरीला म्हणलं की आपण लग्न करू. आता दोघांची सेपरेट राज्य, तो बिहारमध्ये ही झारखंडमध्ये. तर करायचं काय? तो म्हणला की आपण ऑनलाईन लग्न करू व्हिडिओ कॉलवरती. दोघांच्याही संमतीनं ऑनलाईन लग्न झालं. तोपर्यंत समीक्षा 18 वर्षाची झालेली होती. दोघांची संमतीनं ऑनलाईन लग्न झालं. लग्न झाल्यानंतर तो म्हणला आता की आपण व्हिडिओ कॉलवरती स्वागत पण करू. आता कसं करायचं? तो म्हणला की तू तिकडून कापडव तर मी इकडून काढतो. तर त्यानं त्यावेळेला रेकॉर्डिंग चालू केली. त्याला पुढे त्याचा प्लॅन वेगळाच होता. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, आठवडं झालं, पण ती समीक्षाला काय बरं वाटणार. नंतर पुढे जाऊन तिनं व्हिडिओ बनवण्यास नकार दिला. व्हिडिओ कॉलवरती येण्यास नकार दिला. त्यावेळेस तो म्हणला की नाही, मी आता हे व्हिडिओ ब्लॅकमेल करायला चालू केलं, हे व्हिडिओ व्हायरल करीन. माझा एक मित्र आहे तिथंच झारखंडमध्ये राहतोय कामाला आहे, चव्हाण म्हणून, त्याला मी पाठवणार आहे. तर तू जर त्याच्यासोबत संबंध नाही ठेवले तर मी हे व्हिडिओ व्हायरल करीन. सुरुवातीला जर समीक्षाने नकार दिला, पण काय करू शकत नव्हती. एवढं काय त्याच्यात ताकद नव्हती की दुसऱ्याला कोणाला सांगायचं, पोलीस स्टेशनमध्ये जायचं. तिनं कसं तर सहन केलं. 1-2 महिने गेले. 3 महिन्यानंतर दुसऱ्या मित्राला पाठवायला लागला. त्यावेळेला त्याचं डोकं सणकलं. तिने नकार दिला. तर तो म्हणला तुझ्या घरच्यांचा नंबर माझ्याकडे आहे, मी तुझ्या घरच्यांना व्हिडिओ पाठवीन. परत 1 महिना गेला, 2 महिने गेले, पण जास्तच वाढायला तिला सहन होईना. आता समीक्षाने पूर्णपणे नकार द्यायला चालू केला. नकार दिल्यानंतर जो कुंदनराज होता त्यानं समीक्षाच्या बहिणीला व्हिडिओ पाठवले. त्यावेळेला समीक्षाची बहीण एकदम रागात आली. समीक्षाला 2 कानाखाली लावल्या. तर समीक्षाची बहीण म्हणली चला आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊ. ज्यावेळेला पोलीस स्टेशनमध्ये गेले, कंप्लेंट रजिस्टर केली, त्यावेळेला त्या कुंदनराजला मोबाईल नंबर ट्रेस करून पोलिसांनी ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीला जो तुम्हाला मी सांगितलं चव्हाण म्हणून त्याचा मित्र होता, त्या मित्रालाही ताब्यात घेतलं. या दोघांवरती पॉक्सो ॲक्ट लागलेला आहे मित्रांनो आता. पण यामध्ये चूक समीक्षाचीच आहे. तिनं सुरुवातीला नकार द्यायला पाहिजे होता किंवा पोलिसांमध्ये तक्रार करायला पाहिजे होती. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं मित्रांनो? तुमच्या आसपास अशा काय घटना घडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा.